राज्य सरकारचा कार्यकाळ हा आज संपणार आहे। एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार आहेत। बघूया आपण ही महत्त्वाची घडामोड। राज्य सरकारचा आज कार्यकाळ संपणार आहे आणि एकनाथ शिंदे त्यामुळे आज राजीनामा देण्याची शक्यता आहे। तेव्हा आज काय नेमकं या सगळ्या घडामोडी घडतात राज्यामध्ये बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। तेव्हा राज्यपालांकडे राजीनामा आज सुपूर्द करण्याची शक्यता आहे। आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा एकनाथ शिंदे देण्याची शक्यता आहे। पंचवार्षिक विधानसभेचा हा कार्यकाळ आता आज संपतो आहे आणि त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडी आज घडणार आहेत। शिंदे सकाळी 11 वाजता राजीनामा देण्याची शक्यता आहे। राज्यपालांकडे ते आपला राजीनामा आज सुपूर्द करतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आजच्या राज्यातल्या या सर्व राजकीय घडामोडींवर झी 24 तासचं लक्ष असणार आहे। एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार आहेत। शिंदे सकाळी 11 वाजता राजीनामा देतील अशी माहिती कळती आहे। त्यामुळे आज एकंदरीतच मंत्रिमंडळ संपुष्टात येईल आणि नवीन मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांची शपथ कधी होती आहे हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात दिल्लीमध्ये आज नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत। उर्वशी, राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे आणि एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार असल्याचं कळतं आणि मुख्यमंत्री पदाचं नाव हे दिल्लीमध्ये आज कळेल असं कळतंय। काय नेमक्या आज दिल्लीमध्ये या संदर्भातल्या घडामोडी आहेत? आज दिल्लीत कोण येत आहे याची अजून काही कल्पना राहिली नाहीये। मात्र एक जे भाजप श्रेष्ठींकडून कळून येत आहे ते म्हणजे हे की भाजपला 130 पेक्षा पण अधिक जागा मिळाल्यानंतरही अगर भाजपची मुख्यमंत्री नाही झालं तर हे त्यांना पटणार नाही। म्हणून त्यांना वाटतं, भाजप यांना वाटतं की मुख्यमंत्री त्यांचं व्हावं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्यानंतर यश मिळालं म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं। यात भाजप श्रेष्ठींचं हे सांगणं आहे। म्हणून समुपचाराने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्ठींचा प्रयत्न चालू आहे। काल देवेंद्र फडणवीस रात्री नवी दिल्लीत पोहोचले होते, मात्र त्यांची भेट अमित शहांबरोबर झाली की नाही हे कळून आलं नाहीये। ते पोहोचले अमित शहा यांच्या निवासस्थानी तर पोहोचले नाही, पण एका ओम बिर्ला यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात जेव्हा ते होते तेव्हा त्यांची भेट झाली की नाही हा एक प्रश्न आहे। आणि ते नंतर मुंबईसाठी निघून गेले। आज दिल्लीत कोण नाहीये, मात्र पण कोणत्या प्रकाराने मुख्यमंत्री कोण बनला जाणार आणि कोणत्या प्रकाराने एकनाथ शिंदे यांना समजून दिली जाणार हे आता बघणं महत्वाचं ठरेल। केंद्रीय मंत्री अमित शाह हे राजधानी दिल्ली इथे यांचं 5 वाजता शासकीय प्रोग्राम आहे, म्हणून ते आज मुंबईत जाणार की जाण्याची शक्यता कमी आहे हे कळून येते। अनुपमा, ठीक, धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र दिल्लीतल्या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा, कारण राज्यातल्या घडामोडींचं केंद्र सध्या दिल्ली आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर होत्या।